मध्ये आपलं मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहे आईस्क्रीम घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये। तर त्यासाठी लागणारे साहित्य आपल्याला 6 चमचे गव्हाचे पीठ, 6 चमचे साखर आणि वेलची, अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलंय आपण। तर त्यातून अर्धा वाटी दूध आपण बाजूला काढून ठेवलंय, त्याचा उपयोग आपण नंतर करू। आईस्क्रीम बनवण्यासाठी म्हशीचं दूध घ्या, कारण की ते घट्ट असते, त्यामुळे आईस्क्रीम पण छान बनते। अर्धा वाटी हे दूध घेतलं होतं आपण, ते कोमट घ्यायचं। त्यामध्ये आपण हे गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचं। हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं एकत्र। तर हे पीठ एक चांगलं फेटून घ्या, कारण की गाठी कशा याच्यामध्ये आल्या नाही पाहिजे। मिश्रण हे अशा प्रकारे करून घेऊया आणि हे मिश्रण एका हाताने असं हळूहळू सोडूया आणि एका हाताने चमच्याने असं फिरवत राहायचं एकसारखं। चांगलं असं हलवून घ्यायचं, कारण की कशा गाठी आल्या नाही पाहिजे। हे मिश्रण अशा प्रकारे घट्ट झालंय, त्यामध्ये आपण साखर टाकून पुन्हा असं थोडा वेळ हलवून घेऊ, एकत्रित करू। तर आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे, तर आपण हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। तर याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकूया। तर हे मिश्रण 1-1.5 मिनिट मिक्सर मध्ये काढून घेतलेलं आहे आणि ते एका प्लास्टिकच्या बाउल मध्ये आपण वितायचं। त्याला आपण डब्याला झाकण लावून फ्रीज मध्ये 3 तास ठेवून देऊया। 3 तासांनी फ्रीज मधून काढून घेऊन हे असं मिश्रण तयार होतं। ते एकदा पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेऊया। मिक्सर मध्ये फिरून घेऊन त्यामध्ये आपण बदामाचे तुकडे टाकून मिक्स करून अशा प्रकारे प्लास्टिकची पिशवी लावून फ्रीज मध्ये आपण 8 तास ठेवू। आपली आईस्क्रीम मस्त छान झाली।